उन्हाळा लागला आणि मला लगबग सुरू होते ती म्हणजे वाळवण्याच्या पदार्थांची. बटाट्याचे पापड जरूर बनवतो. आता बटाट्याचे पापड बनवताना बरेच जण त्याच्यामध्ये साबुदाणा घालतात, साबुदाण्याचं पीठ, भगरीचं पीठ घालतात. पण तसं काहीच न करता जर तुम्ही नुसतं प्लेन बटाट्यापासून सुद्धा हे पापड बनवले तरीही अगदी खुसखुशीत बनतात. आणि बरेच जणांचे पापड चिरतात, वाढता वाढताच चिरतात, तळले तर आणखीनच असे फाटतात तेलामध्ये गेल्यानंतर. तर त्यासाठी भरपूर टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. पापड बनवण्यासाठी मशीन नाही आहे तर काहीच गरज नाही आहे, एखाद्या डब्याने बनवा किंवा सरळ हाताने सुद्धा बोटाच्या साह्याने हे पापड तुम्ही अगदी सहजतेने वळवू शकता. पापड आपण अगदी पातळ बनवले तरी सुद्धा एकाही पापडाला चिरा गेलेली तुम्हाला दिसत नाहीये. तळल्यानंतर कढईत घातल्या घातल्या किती छान फुलतोय बघू शकता. अजिबात याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच घातलेला नाहीये. तरी सुद्धा पापड बघा काय मस्त रंगावरती तळलेला आहे आणि काय मस्त फुललाय पाहू शकता तुम्ही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, भरपूर टिप्स सहित मी शेअर केलेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आलूचे पापड बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाटे जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा ते घेताना लक्षपूर्वक घ्या. ते अजिबातही त्याच्यावरती डागडूग नसले पाहिजेत. असा काही काळा डाग असेल तो तो आधीच काढून घ्या. आणि शक्यतोवर बटाटा असा प्लेन असला पाहिजे, अजिबातही त्या हिरवा वगैरे असतो काही बटाटे, तर तो अजिबात नसला पाहिजे. असल्यास तो काढून ठेवा, त्याचा पापड बनवू नका. आणि आलूची साल बघा थोडीशी पातळ वाटते, म्हणजे नवीन आलू आपण इथे वापरत आहे. आपण आज 1 किलोचे पापडाचं प्रमाण पाहतोय. तुम्ही किती किलो बनवत असाल तर त्यानुसार सर्व जिन्नस कमी जास्त करावं. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे बटाटे उकडताना ते पाण्यामध्ये सरळ कधीच उकडायचे नाही. पाण्यामध्ये म्हणाल तर मग तुम्ही म्हणाल मग कसे उकडायचे? पाण्यातच उकडायचे, पण पाण्यात घालून नाही उकडायचे. म्हणजे कुकरला खाली पाणी घालायचं, वरती एखाद्या पातेल्यामध्ये असे बटाटे ठेवायचे आणि ते वाफवून घ्यायचे. डायरेक्ट कुकरमध्ये पाणी घालून जर वाफवले ना तर ते जास्त पाणी सोक करतात. त्यामुळे आपला पापड हा व्यवस्थित होत नाही. म्हणून ही महत्त्वाची टीप आहे. खाली कुकरला पाणी घालायचं, त्याच्यामध्ये एक पातेलं ठेवायचं आणि त्याच्यात आलू घालायचं. आता इथे तुम्ही त्या ज्या आपण चाळणीमध्ये ठेवलं त्या चाळणीमध्ये सुद्धा हे किसून घेऊ शकता किंवा असं छोट्या किसणीने किसून घ्या. हाताने वगैरे अजिबात त्याला मॅश करत बसू नका, कारण छोट्या मोठ्या कुठलीच गुठळी आपल्याला याच्यामध्ये राहता कामा नये. म्हणून छोट्या किसणीने असं किसून घ्या. बरेच जणांचा प्रॉब्लेम येते की आलूचा पापड बनवताना तर व्यवस्थित बनला, पण वाढता वाढताच अगदी चिरले. तर त्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे हे जेव्हा किसून झालंय त्यावेळेस हाताने छान असं चोळून घ्या. म्हणजे आपण जसं कणिक मळतो ना तसं हे मळून घ्या, म्हणजे याच्यामध्ये सगळा एकजीवपणा आला पाहिजे. हे जे आपलं आलूचं जे सारण आहे हे असं व्यवस्थित स्मूथ झालं पाहिजे. जर असंच तुम्ही याचे पापड बनवायला घेतले ना तर हे बनतात, पण मग वाढता वाढताच चिरतात. म्हणून तसं न व्हावं म्हणून इथे महत्त्वाची टीप आहे बघा. हे असं छान जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे जसं आपण कणिक मळतो की नाही तसं हे छान असं मळून घ्यायचं. म्हणजे याच्यात एक स्मूथनेस येतं, एक लवचिकता येतं आणि हा आपला जो गोळा आहे आलूचा तो छान असा स्मूथ होतो. जर एखादं पीस थोडंसं मोठं गेलं असेल किसता किसता तर ते बोटाने छान असं कुस्करून घ्या. अजिबातही ते त्याच्यामध्ये तुकडे वगैरे राहता कामा नये, नाहीतर आपला पापड चिरू शकतो. पाहू शकता मी 1 ते 2 मिनिटं झाले छान याला असं मळून घेतलेलं आहे. आता छान स्मूथ झालेला आहे. आता चौथी महत्त्वाची टीप म्हणजे याच्यामध्ये अजिबातही लाल तिखट घालायचं नाही. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट घालू शकता. पण लाल तिखट अजिबातही घालू नका. त्याने काय होते, पापडाचा रंग तळल्यानंतर अगदीच लाल होतो. म्हणून त्यासाठी काय करायचं, चिली फ्लेक्स टाकायचा. आता घरी चिली फ्लेक्स नाहीये तर मग काय करायचं, वाळलेल्या मिरच्या असतात ना, लाल मिरच्या वाळलेल्या त्या घालायच्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आणि दरदर असं असं याला वाटून घ्यायचं. पल्स मोडवरती फिरवलं तर असं घरच्या घरी आपलं चिली फ्लेक्स बनून तयार होतं. पाहू शकता काय मस्त दिसतोय. दिसायला सुद्धा उठून दिसतं आलूच्या पापडामध्ये आणि आलूचा रंग सुद्धा बदलत नाही. आता किती घालायचं, तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार घाला. 1 चमचा आपण याच्यामध्ये अख्खं जिरं सुद्धा घातलेलं आहे. चवीनुसार मीठ सुद्धा घातलंय. आता इथे मीठ बघा, तुम्ही उपवासाचं घालू शकता किंवा रेग्युलर मीठ घालू शकता. आता छान असं चोळून घ्यायचं. परत आला आपण मिक्स करून घेऊयात. बघू शकता काय मस्त असं एक असं एक लवचिकता आली आहे याला. हो ना? इथपर्यंत आपण हे मळून घेतलंय.
याच्यामध्ये जास्त काहीच घालायचं नाहीये, कारण हे पापड उपवासाला खाल्ल्या जातात. त्यामुळे याच्यामध्ये बाकी काही घालायचं नाही. आता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर वगैरे खात असाल, तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता. पण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर, कढीपत्ता असं काहीच खाल्ला जात नाही. म्हणून मी याच्यामध्ये नुसतं मीठ, जिरं आणि चिली फ्लेक्स घातलेलं आहे. आणि आता सरळ गच्चीवरती आपण आलोय, कारण आपल्याला हे पापड उन्हातच बनवायचे आणि उन्हातच वाळवायचे आहेत. आता इथे पाहू शकता, आता तुमच्याकडे अशी जर मशीन असेल ना, हा जे पुरी मेकर म्हणतात त्याला, हे जर असेल ना, तर पापड पटापट होतात. नाहीये, काहीच गरज नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिले आपण पुरी मेकरने बनवून बघूयात. तर काय करायचं, असा एखादा प्लेन साडीचा वगैरे कागद असतो की नाही, छान असा प्लेन मेन कापड येतो, कॅरी बॅग म्हणू शकतो आपण याला, ते घ्यायचं आणि याच्यामध्ये असं ठेवायचं दोघांच्या मध्ये. त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करून असा हा पापड बनवून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही, मस्तच. आणि 2 पेपर असं वेगळे केले, की ज्या आपल्याला पॉलिथिनवरती हे टाकायचं आहे, त्याच्यावरती असं हलक्या हाताने चिपकवायचं आणि हलक्या हाताने काढून घ्यायचं. अगदी सोप्पं आहे. जिथे काही जाड वगैरे वाटत असेल, तिथं बोटाने व्यवस्थित सेट करून घ्या. आता ही मशीन नाहीये, तर मग काय करायचं? असे डब्बे तर आपल्याकडे असतातच ना, ज्याचं बुड हे प्लेन आहे. प्लेन बुडाचा डब्बा घ्यायचा, थोडासा जड असला तरी चालेल, नसला तर हाताने सुद्धा प्रेस होतो. छोटीशी कॅरी बॅग घ्यायची, त्याचाच आपण एक भाग घेत आहे. आणि हाताला थोडंसं तेल लावून याच्यातला गोळा घ्यायचा. आता पापड तुम्हाला जेवढा लहान, मोठा जेवढा बनवायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा. गोळा सुद्धा हातावरती थोडासा मॅश करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबातही गुठळे राहता कामा नये. आणि तो जेवढा जास्त मळाल ना तुम्ही, तेवढा पापड तुमचा प्लेन होईल, अजिबातही चिरणार नाही. हे नेहमी यासाठी सांगत आहे, कारण बऱ्याच जणांना तोच प्रॉब्लेम जातो, की पापड बनतात तर चांगले, पण उन्हातच वाळले की ते चिरतात आणि त्याचे तुकडे पडतात. तर गोळा जर तुम्ही व्यवस्थित मळून घेतला ना, तर अजिबातही तुमचं पापड चिरणार नाही आणि तुकडे पण पडणार नाहीत. बघू शकता डब्याने किती छान बनलाय. आणि जिथे तुम्हाला जाड वाटत असेल तिथे असं बोटाने करा. आता डब्याने नाही करत बसायचं, तर बोटाने सुद्धा अलगद होते बघा. काहीच याला लाटायची गरज नाही आणि काहीच नाही. बोटाने बोट फिरवत फिरवत तुम्ही छान याला गोल आकार देऊन हा पापड बनवू शकता. आहे ना सोपं? तर चला मग या पद्धतीने सर्व पापड आपण इथे बनवून तयार करूयात. आता 5वी टिप म्हणजे अशी, की हे पापड तुम्ही उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्या. आता तुमच्याकडे उंच येत नसेल ना, तर सुरुवातीला तुम्ही हे पहिल्या दिवशी पंख्याखाली ठेवू शकता. पण तुम्हाला जर हे पापड वर्ष 2 वर्षासाठी ठेवायचे असेल, तर तुम्हाला याला उन्हात वाळवावंच लागेल. त्याने काय होणार, पापडाला वास लागणार नाही आणि पापड हा खराब होणार नाही. तर बघू शकता इथे आपले छान असे पापड बनून तयार झालेले आहेत. मी मस्त मोठे-मोठे पापड बनवले. तुम्ही जर छोटे-छोटे बनवणार ना, तर 50 पेक्षाही जास्त पापड बनवून तयार होतात बघा. साईज आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठी ठेवू शकतो. आता हे पापड मी छान उन्हामध्ये ठेवलेत. 3 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. तेव्हा एक टीप जर वापरली ना, तर पापड हा अजिबातही तिरपा-तर्पा होणार नाही. असे पापड जेव्हा असे थोडेसे ओलसर असतात पण हाताला लागत नाहीत, अशा वेळेस काय करायचं, एकावर एक करून किंवा असे उलटे-उलटे करून घ्यायचे. एकसारखेच जर वाढवले ना, तर याचे आकार बदलतो. पाहू शकता तुम्ही. म्हणून 3 तासानंतर छान असे हे पलटून घ्यायचे. बाकीच्या रेसिपी सुद्धा आपल्या इथे वाढत आहेत. आणि आणखी थोड्या वेळ हे छान असे तापले, म्हणजे वाढले, की काय करायचं, एकावर एक ठेवायचं आणि त्याच्यावरती थोडंसं जड काही ठेवायचं, म्हणजे तो पापड तिरपा-तर्पा होणार नाही. तर पाहू शकता काय मस्त झालेला आहे आणि पातळ बघा, माझा आतमधला हात तुम्हाला दिसतोय. एवढा हा पापड आपण पातळ बनवलेले आहेत, पण अजिबातही चिरलेला नाहीये. अजिबातही तुकडा कुठल्याच पापडाचा पडलेला नाहीये. तेलामध्ये तळताना बघा काय मस्त फुलतोय. पापड तळताना तेलाचं टेम्परेचर छान कडकडीत गरम असावं. पापड तळल्यानंतरही लाल वगैरे झालेला नाहीये. बघू शकता तुम्ही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही वापरा, म्हणजे तुमचे पापड सुद्धा असेच छान सुबकदार आणि खुसखुशीत बनतील. कितीही पातळ पापड केला तरी सुद्धा चिरा जाणार नाही, तुकडा पडणार नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली आलूच्या पापडाची रेसिपी? आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे. तरी सुद्धा तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा आणि या पद्धतीने असे आलूचे खुसखुशीत पापड जरूर बनवा.
आणि हो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.